तर हे बघा मस्त आजचा मेनू आपला तयार झालेला आहे. एक नंबर अतिप्रतिम चतिम खूप सुंदर झालेला आहे आपला पांडुरंग. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण. परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज मित्रांनो, आज नाही, गेले 2 ते 3 दिवस झालं मस्तपैकी सुट्टी चालू आहे. कालपासून नाही का 3 दिवसाची सुट्टी आलेली आहे. आणि या सुट्टीमध्ये मस्त घरी राहून एन्जॉय करत आहोत मित्रांनो. कारण सुट्टीमध्ये जर तुम्ही बाहेर फिरायला गेलात तर कशी गर्दी असते हे तुम्हाला मी मागच्या एका ब्लॉगमध्ये सांगितलेलं. आपण वृंदावन मथुरा इकडे आपण फिरायला गेलो त्यावेळेस किती मरणाची गर्दी होती. त्यामुळे आम्ही काय कुठं बाहेर फिरायला गेलेलो नाही आहेत. आणि आज संडे आहे. संडेचं मस्तपैकी आता श्राव मगाशीच क्लासमध्ये गेलेली आहे. आता तिला मी क्लासवरून आणायला चाललो आहे. तिला मस्तपैकी क्लासवरून घेऊन येतो आता. तर मित्रांनो बघा, श्रावला घेतलेला आहे आत्ताच क्लासवरून सुटला तिचा क्लास. तिच्या हातात एवढी मोठी पिशवी दिसते आहे. काय पिशवीमध्ये फ्रूट्स घेतले आहे श्रावसाठी नाही का. आणि आता आम्ही मस्त घरी निघतो. तर हे बघा मित्रांनो, आता मस्त श्रावला क्लासमधून घेऊन आले. हे बघा कशी महाराणीसारखी पडली आहे मागं. म्हणजे कुठेतरी कामाला जाऊन आली असं नाही का. म्हणजे शाळेतून येऊ द्या कुठून बी येऊ द्या, ही अशी महाराणीसारखीच पडणार घरी आहे बघा. आणि टीव्हीचा रिमोट हातात घेणार आणि टीव्ही बघत बसणार. आणि आम्ही येताना नाही का मस्तपैकी बघा दही एकदम मस्तपैकी. आणि आता मस्त दही खायचं आहे. आणि मित्रांनो काय झाले, तोंडामध्ये खूप सारे अल्सर्स आले आहे. त्याच्यामुळे काही तोंडातला आलंय. आणि मग काही खाऊ वाटण झाले म्हणून आता दही आणले. मस्तपैकी आता दही खाणार आहे. श्राव खायचं का? मस्त खातो आता मित्रांनो. चला तर नमस्कार. आणि आज मी बनवते मेथीचे पराठे. आणि त्यासाठी सुरुवातीला मी पराठे म्हणल्यानंतर मग मी ते सारण तयार केलेलं आहे मेथीच्या भाजीचं. तर पाहू शकता मी यामध्ये खोबरं, तीळ आणि मेथी म्हणजे परतून घेतलेली आहे. तेल टाकून तिखट मीठ घालून परतून घेतलेली. आणि कसं लहान मुलं पालेभाज्या शक्यतो खात नाहीत, त्यांना नको वाटतं पालेभाज्या खाणं. तर त्यामुळं काहीतरी करून त्यांच्या म्हणजे त्यांना काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना खाऊ घालायचं, म्हणून हे माझा प्रयत्न. तर बघा मित्रांनो, आज आपल्याला मस्तपैकी असे मेथीचे पराठे खायला मिळणार आहेत. मी काल मला म्हणजे 2-3 कालपासून सुट्टी आहे मित्रांनो. 3 दिवस झाले नाही का. म्हणजे आता उद्या पण सुट्टी आहे शिवजयंतीची. आणि सुट्टी होती त्यामुळे कसं मग काल मस्तपैकी जाऊन मार्केटमधून ताजी मेथी घेऊन आलो. आणि त्या मेथीचे आज मस्तपैकी आपल्याला पराठे खायला मिळणार आहेत. आणि मस्तपैकी आता मेथीचं जे पराठ्याचं सारण बनवलं होतं ते सारण आता बघा तुम्ही. स्टफिंग, त्याला स्टफिंग म्हणतात. बरं शेफ. नाही, मी नाही शेफ. तर हे बघा मस्तपैकी फर्स्ट पराठा आपला रेडी झालेला आहे. आणि तो गेला आहे मस्तपैकी गरम गरम तव्यावरती. मस्त त्याला तेल लावून घ्यायचं. मस्त आता खरपूस असा भाजू द्यायचा आपल्याला. तर नाही का पराठा, मेथी का पराठा. इकडे दुसरा तयार होत आहे मित्रांनो. स्टफिंग हे बघा मस्त असा पराठा तयार झालेला आहे.
हे बघा मित्रांनो आपले मस्तपैकी मेथीचे पराठे आणि ही मस्त चटणी बनवलेली आहे. तर हे बघा मस्त आजचा मेनू आपला तयार झालेला आहे. ही मस्त चटणी बनवलेली आहे, खोबरं दही वगैरे मिक्स करून नाही का. आणि ही दह्याची वाटी, हे मस्त 2 पराठे आणि मस्त आता हे पस्त करायचं आहे. इकडं बी दुसरं ताट तयार झालं आहे. तर मस्त याचं जेवण करायचं मित्रांनो. तर मित्रांनो आता मस्त पराठा खाऊया आपण. कसं झालेलं आहे ते रिव्ह्यू देऊया. मस्त हिरवीगार अशी चटणी आहे हे बघा. आणि आता खाऊन बघू आपण कसं झालेलं आहे. एक नंबर. छान झाले. ते बघा एक नंबर. अतिप्रतिम चतिम खूप सुंदर झालेला आहे. मस्त खातो आता. आणि दही दही खाण्यात मस्त मजा आहे. संध्या आजचा आपला व्यवस्थित झालेला. आता फिनिश करतो, मग भेटू आपण नंतर. तर मित्रांनो मगाशी मी मस्त बघितलं की मेथीचे पराठे केले होते, मस्तपैकी चटणी होती, दही होतं. हे सगळं खाऊन नाही का मला तर नाही का खाताना झोप येऊ लागली. मस्तपैकी खाऊन घेतलं आणि मग अशी झोप आली मित्रांनो. आता मस्तपैकी झोपलो होतो आणि आता उठलो मित्रांनो. आणि आज इंडिया म्हणजे भारत आणि इंग्लंडची टेस्ट मॅच पण सुरू होता मित्रांनो. आणि मी झोपलो त्यावेळेस इंग्लंडची सेकंड इनिंग सुरू झाली होती नाही का. आणि हार्डली 2-1 तासानंतर उठलो मी आणि पाहिलं स्कोर तर 9 विकेट पडल्या होत्या मित्रांनो. आणि आता मग उठलो, पाणी वगैरे मारलं तोंडावरती, मस्तपैकी आता चहा घेतला आणि इंडियाने मॅच जिंकलेली आहे मित्रांनो मस्तपैकी नाही का. आणि आता आमचं थोडंसं बाहेर जाण्याचा प्लॅन आहे तो भाई लोग. तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत थोडंसं बाहेर फिरायला नागपूरमध्ये नाही का. आणि कुठे चाललो होतो आपण? आम्ही चाललोय स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये. तर स्वामींचं दर्शन घेऊया. बरेच दिवस झाले. खूप दिवसांची इच्छा आज पूर्ण होते. चला मग. आणि कशाने चाललो आहेत हे बघा, आपली बसंती. आपण ज्या ब्रिजवरनं आता जातोय तो आशियातला सर्वात लांबचा मल्टी लेअर ब्रिज आहे मित्रांनो. या ब्रिजला 3 लेअर आहेत. पहिल्यावर जो टॉप लेअर आहे त्यावरनं मेट्रो जाते नागपूरची. हा जो सेकंड लेअर आहे यावरनं नाही का आपण आता 4 व्हीलर्स वगैरे सर्व जातात. आणि खालती जो एकदम ग्राउंडला आहे त्यावरती सुद्धा बरीच वाहनं जातात मित्रांनो. अशा मल्टी लेअर हा ब्रिज तयार केलेला आहे. सर्वात मोठा ब्रिज आहे हा आशियातला. आणि तो पण आमच्या नागपूरमध्ये आहे मित्रांनो. आपलं नागपूर, आमचं आपलं नागपूर. कधी यावा आमच्या नागपुराला. चला ना चला. तर मित्रांनो आपण श्री स्वामी समर्थांच्या या मंदिरामध्ये आलो. दर्शन वगैरे घेतलं सर्व मित्रांनो. आणि इथे कसं आहे मध्ये मंदिरात सभामंडपामध्ये आपल्याला फोटोज आणि व्हिडिओज काढायला परमिशन नसल्यामुळे आपण काय तिथे फोटोज आणि व्हिडिओज काढलेले नाही आहेत. पण इथे अत्यंत सुंदर असा एक देखावा आहे मित्रांनो. तो तुम्हाला सर्वांना दाखवतो या ठिकाणी.
हे बघा, हे पाठीमागे आपला जो विठ्ठल आहे तो विठ्ठल या ठिकाणी दिसतोय आपल्याला. मी दाखवतो. हे बघा श्रावू आणि सुंदर असा गार्डन आहे या ठिकाणी. तुम्ही बघू शकता मस्तपैकी मोर पण या ठिकाणी दिसतोय आपल्याला. आणि मधोमध आपला पांडुरंग, संत गजानन महाराज दिसतात, संत तुकाराम महाराज दिसतात आपल्याला आणि साईबाबा दिसत आहेत. हा अत्यंत सुंदर असा देखावा मित्रांनो. चला, तर स्वामींचं दर्शन झालं आहे मित्रांनो. तर आता आम्ही निघतोय घरी. चला मग.